नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर आजची तारीख मित्रांनो 29 मार्च 2024 आहे. तर आज मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि जवळपास आपण मित्रांनो 60 प्लस जिल्ह्यांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. 60 प्लस घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरला असेल तर मित्रांनो तुम्ही ज्यांनी सुद्धा 29 मार्चला फॉर्म भरला असेल तर त्यांनी व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमचा टोकन नंबर त्या ठिकाणी सांगा मित्रांनो, आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी टाका. तर तुमचं सुद्धा मित्रांनो व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास 60 प्लस घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आजची तारीख मित्रांनो 29 मार्च 2024 आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारेच मित्रांनो आपण रोजच्या रोज तुम्हाला नवीन अपडेट देत असतो की कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिला जो घटक आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी सीपी मुंबई. तर सीपी मुंबई या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर 1,57,757 या ठिकाणी मित्रांनो अर्ज आलेले आहे. टोकन क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर सीपी मुंबईला मित्रांनो हा जो फॉर्म आहे मित्रांनो हा कालचा फॉर्म आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो तुम्ही आजचा जर बघितलं 29 मार्चला, तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 1,70,000 पर्यंत जे मित्रांनो अर्ज या ठिकाणी सीपी मुंबईला आलेले आहे 100%. ठीक आहे. तर सीपी मुंबईला या ठिकाणी जवळपास मित्रांनो तुम्ही 1,70,000 प्लस या ठिकाणी धरून चालला तर एवढे या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर दुसरा घटक या ठिकाणी बघूया आपण. त्यानंतर SRPF गट क्रमांक 9 अमरावती आहे. तर या ठिकाणी जवळपास 14,019 प्लस या ठिकाणी अर्ज आले. तर तुम्ही या ठिकाणी जवळपास मित्रांनो 15,000 ते 16,000 प्लस या ठिकाणी धरून चला. तर SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी जवळपास मित्रांनो 15 ते 16,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SRPF हिंगोली आहे. तर या ठिकाणी जवळपास 11,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे. तर या ठिकाणी 27,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे. तर या ठिकाणी सुद्धा 15,000 प्लस झालेले आहे. आणि SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी जवळपास मित्रांनो 16,000 प्लस या ठिकाणी क्रॉस झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर SP अकोला आहे. तर SP अकोला या ठिकाणी जवळपास 7,980 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई या ठिकाणी जवळपास 1,75,000च्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी धरून चला. तर 1,70,000 ते 75,000 प्लस CP मुंबईला या ठिकाणी मित्रांनो अर्ज आलेले आहे. ठीक आहे. तो जो फॉर्म मी तुम्हाला दाखवला होता तो कालचा फॉर्म होता. तर या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्मची संख्या मित्रांनो मिनिटाने आणि घंट्याने CP मुंबई या ठिकाणी वाढत आहे. तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 1,70,000 प्लसच्या वरती जे आहे या ठिकाणी CP मुंबईला अर्ज आलेले आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी फॉर्मची संख्या मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मिनिटाने फॉर्मची संख्या वाढत आहे, घंट्याने फॉर्मची संख्या वाढत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर CP मुंबईला सुद्धा फॉर्मची संख्या जास्त वाढत आहे झपाट्यानं. त्याचबरोबर त्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी मुंबई रेल्वे आहे. तर मुंबई रेल्वे या ठिकाणी जवळपास 2,500 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे. तर पुणे कारागृह या ठिकाणी 49,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर ठाणे शहर आहे. तर ठाणे शहर या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर आहे. तर मीरा भाईंदर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 4,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. आणि काही विद्यार्थी या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून अशी सुद्धा सांगत आहे की 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. ठीक आहे. तर खरी जे आहे मित्रांनो तुम्ही जर कमेंट करसाल तर येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SP रायगड आहे. तर SP रायगड या ठिकाणी बरेच विद्यार्थी 12,000 प्लस सांगत आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे. तर SP नंदुरबार या ठिकाणी 5,300 प्लस अर्ज आलेले आहे. आणि SP बीड आहे. तर SP बीड या ठिकाणी जवळपास 5,000 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP वर्धा आहे. तर SP वर्धा या ठिकाणी जवळपास 900 प्लस अर्ज आलेले आहे, कारण की या ठिकाणी जागा खूपच कमी आहे, त्यामुळे या ठिकाणी कमी फॉर्म येण्याची जास्त शक्यता आहे. ठीक आहे. त्यामुळेच या ठिकाणी 1,000च्या खाली आतापर्यंत वर्ध्यामध्ये अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा मित्रांनो SP नांदेड आहे. तर SP नांदेड या ठिकाणी 8,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP गोंदिया आहे. तर SP गोंदिया या ठिकाणी जवळपास 6,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP लातूर चालक आहे. तर या ठिकाणी 1,300 प्लस अर्ज आलेले आहे. तर ज्यांनी सुद्धा आज 29 मार्चला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तुम्ही मित्रांनो आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमचा जिल्हा आणि टोकन नंबर त्या ठिकाणी कमेंट करा आणि तुमचं व्हिडिओमध्ये जे मित्रांनो नाव घेण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो परभणी चालक तर या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आले आहे.
त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंडा या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आले. SRPF गट क्रमांक 5 दौंडा या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई आहे, तर या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी जवळपास 16,100 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर जळगाव SP आहे, तर या ठिकाणी 3,700 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 31,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण आहे, तर नागपूर ग्रामीण या ठिकाणी 8,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF चंद्रपूर आहे, तर या ठिकाणी 7,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर या ठिकाणी 31,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर चंद्रपूर बँड्समन आहे, तर या ठिकाणी जागासुद्धा चांगल्या पद्धतीने आहे, तर या ठिकाणी जवळपास 3,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP अहमदनगर आहे, तर SP अहमदनगर या ठिकाणी 3,200 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर या ठिकाणी जवळपास 17,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बँड्समन रायगड आहे, तर बँड्समन रायगड या ठिकाणी जवळपास 100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF कोल्हापूर आहे, तर या ठिकाणी जवळपास 6,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली आहे, तर या ठिकाणी 15,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP रत्नागिरी आहे, तर या ठिकाणी 1,700 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे, तर या ठिकाणी जवळपास 7,100 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर CP पुणे ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 6,265 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 42,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे आहे, 2,800 प्लस अर्ज आले. CP नागपूर आहे, तर या ठिकाणी 20,500 प्लस अर्ज आले. पुणे कारागृह या ठिकाणी 42,000 प्लस अर्ज आले. SP सोलापूर आहे, तर या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 1 14,000 प्लस अर्ज आले आणि SRPF जालना या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज आले. यूट्यूबवर सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट आले की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे विद्यार्थ्यांचे कमेंट. आणि सर्वांना मित्रांनो की रिक्वेस्ट आहे, तुम्ही सुद्धा मित्रांनो कमेंट करा. तुम्ही जर मित्रांनो आज 29 मार्चला तर मित्रांनो ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर टोकन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो सांगा. तुम्ही या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी जसं सांगितलं आहे तसं, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यांचं नाव सांगितलं आहे, त्याचबरोबर ज्या टोकन क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी अक्षय कोकाटे या ठिकाणी सांगत आहे, मीरा भाईंदर या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आले म्हणते. त्याचबरोबर या ठिकाणी आपला जो जवळ मित्रांनो वनहित अघाडिहा, तर यांनी जे आपल्याला मुंबई कारागृहाबद्दल सांगितलं आहे की 33,773 या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP बीड आहे, तर SP बीड या ठिकाणी 8,265 प्लस अर्ज आलेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रत्नागिरी या ठिकाणी जवळपास 6,500 प्लस या ठिकाणी हे सांगत आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SP धुळे, तर SP धुळे या ठिकाणी 6,800 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर यांनी MK फन यांनी सांगितले SP धुळे या ठिकाणी 6,800 प्लस फॉर्म आले आज सकाळची भरले मी. त्यानंतर अमरावती सिटीला तुम्ही बघू शकता 1,207 फॉर्म पडले आहे, तर यांनी आपल्याला सांगितलं आहे अमरावती सिटीला 1,207 अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी मीरा भाईंदरला 14,000 प्लस मुलं या ठिकाणी सांगत आहे मित्रांनो. तर खरी माहिती सांगा तुम्ही या ठिकाणी. जर समजा जो तुमचा टोकन क्रमांक असेल आणि 29 मार्चचा, तर तो या ठिकाणी टोकन क्रमांक सांगा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय